नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा सचितला शुद्ध येते तो पाहतो तर एका बंद खोलीत त्याला चेअरला बांधून ठेवलेलं असतं। हे सगळं कोणी केलं असेल याचाच विचार तो करत असतो आणि तेव्हाच ते गुंड पुन्हा एकदा त्याच्याकडे येतात। तेव्हा सचित तोऱ्यानेच म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि का केलं हे सगळं? बघतोस काय माझ्याकडे? जा जाऊन तुझ्या बॉसला बोलाव, मी कोण आहे तुला माहिती तरी आहे का? तेव्हाच आता क्रिश आत येतो आणि त्याच्या साथीदारांना खुणावतच तिथून जायला सांगतो। आता क्रिशला समोर पाहताच सचित म्हणतो की आलास, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती आणि बोल काय हवंय तुला? तेव्हा क्रिश आता डोक्यावरची टोपी बाजूला करतो, खुश होत हसत असतो। तर दुसरीकडे अबोली जेव्हा कपडे सुकवत असते तेव्हाच नीता येऊन एक कपडा खाली टाकते। अबोली म्हणते अहो काय करताय? तेव्हा नीता सांगते की अगं तुझ्या आयुष्याची सुद्धा अशीच माती होणार आहे। तेव्हा अबोली चिडूनच म्हणते तुमचा प्रॉब्लेम काय आहे? हे बघा नीताताई, तुम्ही उगीच ओढून ताडून वैर का घेताय? माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही आणि राग नाही, त्यामुळे आता जाऊ द्यात असं म्हणत ती आता कामाला लागते। परंतु नीता म्हणते की वा, नवरा गेला परंतु तुझी भाषाच बदलली ग, आणि या व्हीलचेअरला काय तू तुझा रथ समजतेस का? बसलेली तू महाराणी आणि आम्ही काय गरीब प्रजा का? थांब तुझा माझच उतरवते आता, असं अबोलीला ऐकवते। तेव्हा अबोली सांगते की तुम्हाला काय करायचंय ते करा, मला नाही फरक पडत। अंकुश सर इथे होते तेव्हा मी जसं जगत होते ना तसंच आत्ता सुद्धा जगणार, त्यांच्या जाण्याने मला नाही फरक पडत। नीता म्हणते की होय, तू तर आहेच स्वार्थी आणि मला तर वाटलं होतं सचित सर गायब झाल्याने तुला वाईट वाटेल, आणि नसेल वाटलं तरी दाखवायचं तरी ना, तुला ना माणसांची कदर आहे ना नात्यांची, म्हणूनच तुझ्यावर ही अशी वेळ आली आहे, कोणीच नाहीये तुझ्याजवळ, तू ना अशीच एकटीच राहणार। असं अबोलीला ऐकून आता नीता निघून जाते। अबोली मात्र रडू लागते। दुसरीकडे सचित आता क्रिशला म्हणतो की काय रे, एकदा हात सोड, बघतोस काय मग दाखवतोस तुला। तेव्हा क्रिश म्हणतो की होय सर, तुमच्या मनगटात किती ताकद आहे ना ते माहितीये मला, एकेकाळी मी सुद्धा तुमचा शिष्यच होतो ना। कसं आहे सर, ज्या गोष्टी आपण युक्तीने सोडवू शकतो त्यासाठी शक्तीचा वापर का करायचा ना, असं तो विचारतो। तेव्हा सचित म्हणतो मला माहितीये, माझ्यामुळे तुझा आणि राघूचा साखरपुडा मोडला, म्हणूनच सूड भावनेने हे सगळं करतोय ना। क्रिश सांगतो की असं काही नाहीये सर, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि लग्न तर मी राघू सोबतच करणार, आणि तेही वाजत गाजत। तेव्हा सचित म्हणतो मग मला इकडे का बांधून ठेवलंय? तुला पैसा हवाय का? क्रिश बोलतो सर अहो, तो माझ्या आई वडिलांनी भरपूर कमावून ठेवलाय आणि तुम्हाला इथे का बांधून ठेवलंय ना ते लवकरच कळेल, फक्त जरा पेशन्स ठेवा, असं बोलून तो तिथून निघून जातो। सचित मात्र क्रिश असं ओरडतच असतो। तर इकडे घरी आता नीता येऊन रागानेच अबोलीला आवाज देत बाहेर बोलावते आणि सांगते की काय ग, हे असं करताना लाज वाटली नाही का? निदान त्या लहान मुलाचा शार्दूलचा तरी विचार करायचा, त्यांची वाट लावली ना, बऱ्या बोलाने सांग हे सगळं का केलंय, असा जाब विचारते। तेव्हा कुणालाच नीताचे बोलणं कळत नाही। राघू म्हणते नीताताई उगीच टेन्शन देऊ नकोस, काय ते सांग। अबोली म्हणते काय झालंय नीताताई? तेव्हा नीता सांगते की सचित सर गायब झालेत, ते कोल्हापूरला पोहोचलेच नाही। ते ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो। नीता म्हणते हे सगळं करताना तुम्हाला लाजा वाटल्या नाही का? बोल, का केलंय हे असं सगळं? तेव्हा अबोली म्हणते मला तर वाटतंय हा ना तुमचा आणि विजयाचा प्लॅन असणार, सगळं करून सवरून नामानिराळं राहायचं आणि दोष आमच्यावर द्यायचा। रमा बोलते की हे असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा अंकुश कुठे आहे ते शोधायचं का? आपण पोलिसात कंप्लेंट करायची का? तेव्हा अबोली म्हणते आत्ता क्रिशला फोन करून काहीही उपयोग नाही, कारण 24 तास झाल्याशिवाय पोलीस सुद्धा आपली तक्रार घेणार नाही। आणि ते ऐकून नीता लगेच बोलते बघितलंस ना आई, हे सगळं हिनेच केलंय, म्हणूनच तर पोलिसांचं नाव घेतल्यावर घाबरली ही। अबोली चिडूनच म्हणते नीताताई बस करा, या सगळ्याशी आमचा काहीही संबंध नाही आणि त्या व्यक्तीशी सुद्धा आमचा आता काहीच संबंध नाही, त्यामुळे आता ती व्यक्ती कुठे गेली, काय झालं, आम्हाला काहीच फरक पडत नाही। मला तर वाटतंय हा सगळा तुमचाच प्लॅन असणार, तुम्हीच त्यांना आमच्या विरुद्ध फितवलं होतं ना, आणि आता तर त्यांना सगळ्या बंधनातून मुक्त केलंय नीताताई, या घराचा आणि त्या सचित राजेंचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टपणे नीताला ऐकवते। तर दुसरीकडे सचित सुटण्याचा प्रयत्न करत असतो आणि विचार करतो की क्रिशला नक्की काय हवं असेल।
तर इकडे विजया नीता आणि पल्लवीला सांगते की ती अबोली तर व्हीलचेअरवर आहे, ती तर हे सगळं करणार नाही, मग कोण असेल तो, कुणाची इतकी हिंमत असेल. त्याचा मात्र शिंदे कुटुंबियांवरच संशय असतो. तर पल्लवी चिडूनच म्हणते की सचित सकाळपासून गायब आहे, आपण त्याला इतके फोन केले, मेसेजेस केले, परंतु कशालाच रिप्लाय नाही. आणि विजया लक्षात ठेव, मला जर कळलं ना हे सगळं तू केलं तर मी तुला सोडणार नाही. तेव्हा विजया वैतागत म्हणते, अगं हिला काय वेड लागलंय का, मी तर त्याला इथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते, मग परत का अडकविल त्याला. तेव्हा नीता विचार करतच म्हणते, मग हे सगळं कोणी केलं असेल, कुणाचा फायदा असेल. तेव्हा विजया सांगते, सचित इथे आल्यापासून स्वतःला अंकुश म्हणवतोय ना, अंकुशचेच एखादे शत्रू असतील, त्यांनीच हे केलं असेल. तेव्हाच आता शार्दूल म्हणतो, मम्मा डॅडाला बोलाव ना. तर दुसरीकडे क्रिश आता डॉक्टरांना सांगतो की आपल्याला लवकरात लवकर त्यांना हे इंजेक्शन द्यावं लागेल, आता ते इथून सुटण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे हे इंजेक्शन देऊन झोपवा त्यांना. तेव्हा डॉक्टर घाबरतच विचारतात, याचे दुष्परिणाम काय आहेत माहिती आहे ना. तेव्हा क्रिश म्हणतो की होय, परंतु घाबरू नका, यात कुठेही तुमचं नाव येणार नाही. आणि त्या दोघांचंही हे सगळं बोलणं आता सचित ऐकतो आणि घाबरतच म्हणतो, म्हणजे क्रिश मला मारण्याचा प्रयत्न करतोय, तो काहीही करू शकतो, मला लवकरात लवकर इथून बाहेर पडावंच लागेल. त्या काहीतरी भयंकर प्लॅन दिसतोय, परंतु मी इथून सुटणार. तर डॉक्टर आता क्रिशकडे इंजेक्शन देत सांगतात, हे घ्या, हे दिल्यावर तुम्हाला हवं तेच होईल. तर इकडे सचित आता स्वतःच्या सुटकेचा अगदी पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मागे असलेल्या कपाटाला तो हाताचा दोर घासत असतो. त्यानंतर काहीच वेळात आता त्याचे हात मोकळे झालेले असतात आणि तो कोणी आहे का ते पाहत असतो. तर इकडे आता चाळीत विजया फोनवर सांगते की तुमची सगळी माणसं कामाला लावा. सगळ्यात शेवटी तो एक्सप्रेसवेच्या टोलवर दिसला आहे, त्याची गाडीसुद्धा गायब आहे, लवकर काम करा. आणि ती आत जात असते तेव्हाच अबोली येऊन तिला जाब विचारत म्हणते, विजया हे सगळं काय आहे, काय ग, अजून किती खेळ खेळणार आहेस, तुला काय वाटलं अंकुश सर गायब आहेत म्हटल्यावर मी तुला हवं ते वागायला तयार होईल, हात जोडून तुझी माफी मागेल, परंतु मी ना यावेळेस त्यांना शोधायलाही जाणार नाही, तुझा हा प्लॅन मी यशस्वी होऊच देणार नाही असं विजयाला सांगते. हा विजया चिडूनच म्हणते, अगं मला तर तो इथून लांब गेलेला, तुझ्यापासून लांब गेलेला हवा आहे, मग मी हे सगळं काय करेल. आणि अंकुशचे काय कमी शत्रू आहे का, त्यापैकीच कोणीतरी त्याला किडनॅप केलं असेल, अद्याप मारूनही टाकलं असेल. आणि अबोली, काहीही झालं ना मी त्याला शोधेल, पल्लवीला आणि त्याला लांब, तुझ्यापासून लांब कुठेतरी पाठवून देईल. आणि अबोली, एक वेळ तो आम्हाला नाही मिळाला ना तरी चालेल, परंतु मी त्याला तुझं कधीच होऊ देणार नाही, विथ गॅरंटी असं बोलून विजया आता आत निघून जाते. तर दुसरीकडे क्रिश जेव्हा सचितला इंजेक्शन द्यायला येतो, सचितने झोपण्याचं नाटक केलेलं असतं. क्रिश ते इंजेक्शन समोर करत म्हणतो की सर, एकदा की हे इंजेक्शन दिलं ना मग सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तो त्याच्या मानेत इंजेक्शन खोचणारच असतो. तितक्यात सचित त्याचा हात पकडतो आणि त्याला सुटलेला पाहून क्रिशला मोठा धक्काच बसतो. तर इकडे पल्लवी विजयाला म्हणते, आपण पोलिसात जायचं का. तेव्हा विजया नकार देत म्हणते की नाही, माझी माणसं शोधताय त्याला. परंतु पल्लवी हट्टच धरते की पोलिसात जाऊयात, निदान ते तरी त्याला शोधतील. तेव्हा विजया म्हणते, विसरू नकोस, तुझा एक डेंजरस पास्ट आहे आणि सचितला शोधताना पोलिसांनी तो पास्ट जर का उकरून काढला ना तर तू तर जेलमध्ये जाशीलच आणि मी सुद्धा, कारण मी सुद्धा यात तुला मदत केली आहे. तेव्हा पल्लवी आता चिडूनच म्हणते, अगं मग काय करायचंय, शोधायचंय आपण सचितला. तेव्हा विजया चिडूनच म्हणते, अगं बाई तेच तेच बोलू नकोस, माझ्याकडे काही जादूची छडी नाहीये की फिरवली आणि अंकुश आला, जा जाऊन शार्दूलला बघ असं बोलत तिला पाठवून देते. तर दुसरीकडे आता सचित जोरानेच क्रिशला धक्का देत खाली पाडतो. तर क्रिश आता त्याला ते इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सचित देखील त्याची पुरेपूर अडवणूक करतो. आणि मध्येही जोरदार झटापट सुरू असते आणि सचित आता क्रिशवर भारी पडतो. तो जोरानेच त्याला धक्का देतो आणि त्यानंतर खाली पडलेलं ते इंजेक्शन हातात घेऊन क्रिशलाच देण्याचा प्रयत्न करत असतो. क्रिशने त्याला अडवलेलं असतं, त्याचा हात पकडलेला असतो, परंतु तरीही दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार झटापट सुरू असते. त्यानंतर आता सचित ते इंजेक्शन क्रिशला देणारच असतो आणि रागानेच विचारतो की बोल क्रिश, हे सगळं तू का केलंय, कुणाच्या सांगण्यावरून केलंय, मला मारण्याचा प्रयत्न का करत होतास.
तर पुढील भागात जेव्हा सचित क्रिशला ते इंजेक्शन टोचणारच असतो तेव्हाच अबोली वेळीच येऊन त्याच्या डोक्यात काठीने वार करते। सचित आता खाली पडतो, त्याने डोक्याला हात लावलेला असतो आणि समोर अबोलीला पाहून धक्क्यानेच तू असं उद्गारतो। तेव्हा अबोली सांगते, काय करू ना सर, मी एवढ्या सहज माझ्या नवऱ्याला नाही जाऊ देऊ शकत। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।